सर खूप लोकांकडे काय होतं की त्यांच्याकडे जे प्रूफ्स राहतात ते व्हॉट्सअप चॅटच्या स्वरूपात राहतात किंवा व्हॉट्सअप चॅट्स असते त्यांनी बोललेलं राहते, तर ते कोर्टामध्ये चालतं पुरावा म्हणून. आता हा जमानाच व्हॉट्सअपचा आहे. व्हॉट्सअपवर ॲग्रीमेंट होतात, फक्त आता व्हॉट्सअपवर लग्न व्हायचेच बाकी राहिले, नाहीतर व्हॉट्सअपवरच सगळं चालतं. त्याच्यामुळे व्हॉट्सअप चॅट हे निश्चितच घाईत धरले जातात. तर सर कॉल रेकॉर्डिंग पण स्वतःच्या संरक्षणासाठी चा उपयोग केला तर चालते का? 100% अनेक गोष्टीमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा हा उपयोग होतोच. सर एक ॲडव्होकेटवर मूवीज बनली आहे, 3 मूवी बनल्या, जॉली LLB 2 आणि आता एक 3 पण आला रिसेंटली. जे चित्रपटात नेहमी दाखवलं जातं ते खरंच असतं असं नाही. बरोबर, कारण ते खूप वाढवून दाखवलं जातं. आमची वकील मंडळी इतकी चांगली खरं सांगायचं. सर आपल्या इंडियामध्ये एम्प्लॉईज साठी काही राईट्स आहेत का? खूप आहेत. एम्प्लॉईज साठी एम्प्लॉईज प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रियल प्रोटेक्शन आहे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे. Artlist.io. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिजिटॉक पॉडकास्ट. आणि आज आपल्या सोबत आहेत न्याय, कायदा आणि सत्याच्या बाजूने ठाम उभे राहणारे, आपल्या अनुभवातून प्रत्येक माणसाला स्पष्ट दिशा देणारे, मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील, अनेक जनहित याचिकांकडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे ॲडव्होकेट अभिजित कासार सर. मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असताना सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये संविधान विषयाचे अध्यापन करणारे कायद्याचे गाढे अभ्यासक आहेत. नमस्कार सर. सर थोडक्यात आपल्याबद्दल आपल्या ऑडियन्सला आपली माहिती सांगा. माझं नाव ॲडव्होकेट अभिजित कासार. मी मूळचा तसा नाशिकचा आहे, पण मुंबई उच्च न्यायालयात गेल्या 10 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो आहे. माझी स्वतःची लॉ फर्म आहे आणि त्याचबरोबर कायदा हा विषय शिकवणे हा माझं पॅशन असल्यामुळे मी सिद्धार्थ लॉ कॉलेजला 2 लेक्चरर सुद्धा आहे. तर तेव्हा लेक्चरर सुद्धा घेतो आणि दुपारी मग वकिली करतो. अच्छा सर, ॲडव्होकेट म्हटल्यानंतर ना तरुणींमध्ये खूप सगळे क्वेश्चन्स राहतात मनामध्ये. त्यातले काही क्वेश्चन असे असतात की लिव्ह इन रिलेशनशिप भारतामध्ये, आपल्या इंडियामध्ये लिगल आहे की नाही? अच्छा, तर बरोबर. नाही, कारण आजकाल हा प्रश्न म्हणजे मला बऱ्याच ठिकाणी, त्यातल्या सर पुण्या, मुंबई, मेट्रो सिटीमध्ये तर हा विषय फारच आता जिव्हाळ्याचा झालाय. कारण तरुणी बाहेर शिकायला जातात आणि त्यानंतर मग कुठेतरी संबंध येतात. पण हे कायद्याच्या दृष्टीने सांगायचं झालं तर लिव्ह इन रिलेशनशिप हे अगदी 2 सज्ञान व्यक्ती ज्या असतील आणि ते एकत्र राहत असतील तर त्यांना कायद्याने तेवढं संरक्षण दिलेलं आहे. जे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट झाला किंवा तोही त्यांना संरक्षणासाठी लागू आहे. त्याच पद्धतीने त्यातून काही आपत्ती निर्माण झाले तर त्यांना सुद्धा प्रॉपर्टीवर तेवढाच अधिकार आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने इंदिरा शर्मा वर्सेस शर्मा या केसमध्ये तर क्लिअर कट गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की लिव्ह इन रिलेशनशिप्स मध्ये असल्यावर तुम्हाला कुठले अधिकार प्राप्त होतात. सर खूपदा असे व्हिडिओज येतात समोर किंवा खूपदा अशी कहाणी किंवा न्यूज ऐकायला येते की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असताना काही ते आजूबाजूचे लोक त्यांना त्रास देतात किंवा त्यांना म्हणतात की हे व्यवस्थित नाही, तर त्यांच्यासाठी काही कायदेशीर आहे का की ते पाऊल उचलू शकतील त्या लोकांविरुद्ध? नाही, सोसायटी कशी आहे गंगेश की मॉरलवर चालते. बरोबर. आणि कायदा हा कॉन्स्टिट्यूशनवर चालतो. बरोबर. त्याच्यामुळे कोणालाही त्रास देण्याचा अधिकार हा आता अजिबात नाही. कारण ते जे एकत्र राहत आहेत हे काही संविधानाच्या विरोधात किंवा अनकॉन्स्टिट्युशनल असे राहत नाहीत. ते त्यांच्या संमतीने आणि कायद्याला संरक्षण अशा पद्धतीने ते राहत आहेत. त्याच्यामुळे त्यांना कोणी त्रास देत असेल तरी सुद्धा ते पोलीस कंप्लेंट करू शकतात किंवा योग्य ती कारवाई ते करू शकतात. तर आता हा टॉपिक झाला की 2 व्यक्ती समाजाविरुद्ध लढतात किंवा त्यांना सोबत राहायचं आहे. पण एक टॉपिक असा पण असते की महिलांकडे डोमेस्टिक व्हायलन्सचा अधिकार राहतो की ते कंप्लेंट करू शकतात. पण जेव्हा ते त्या गोष्टीचा मिसयूज करतात किंवा एखाद्या जो व्यक्ती राहते, पर्सन म्हणजे पुरुष राहते, त्याच्यावर तो मिसयूज करून गुन्हा दाखल करतात, त्याच्याजवळ काही कायदेशीर उपाय आहे का त्याच्याबद्दल? निश्चितच. कारण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जेव्हा लागू झाला 2005ला तेव्हाच माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यामध्ये सांगितलंय की हा महिलांच्या संरक्षणासाठी आहे, सुडासाठी नाही. तर एखादी महिला जाणीवपूर्वक जर काही सूड घेण्याच्या उद्देशाने डोमेस्टिक व्हायलन्सचा उपयोग करत असेल तर निश्चितच पुरुषाला तेवढेच अधिकार दिले गेले आहेत. आणि सर खूपदा असं होते की 498
ए मध्ये त्याच्या फॅमिलीजवर, पुरुषाच्या किंवा हस्बंडच्या फॅमिलीजवर येऊ शकते, केस वगैरे येऊ शकते, तर त्याच्यासाठी काय कायदा आहे 498 बद्दल? नाही, सध्या तर 498 हा तर खूपच सेन्सिटिव्ह झालेला आहे. कारण मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे जर काही गोष्टी घडल्या नाही तर ते जाणीवपूर्वक त्रास देण्याचे सुद्धा आम्ही बऱ्याचशा केसेस आजकाल बघतो. म्हणजे खरोखर आम्ही तर एक अशी केस बघितली की एक इंजिनियर नवरा होता, अतिशय गरीब. त्याचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर तो स्वभावाने अतिशय गरीब, पण त्या मुलीने 498 केली, त्या मुलाच्या आई वडिलांना जेलमध्ये टाकलं, सगळं केलं. पण आम्ही हे सिद्ध करू शकलो की हे सगळं खोटं होतं. कारण त्या घरात सीसीटीव्ही होते, त्यांची चॅटिंग होते, त्या मुलाचं बॅकग्राऊंड होतं. त्याच्यामुळे त्या मुलीवरच आम्ही ती शिक्षा परतवली. त्याच्यामुळे अर्नेश कुमार वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की 498 तुम्ही लगेच दाखल करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. तुम्ही आले कोणी आणि म्हटलं 498 करा तर हे चालणार नाही. त्यांना रीतसर नोटीस गेली पाहिजे, तुम्ही प्रायमा फेसी एव्हिडन्स आहे की नाही बघितला पाहिजे, आणि पोलिसांना खरोखर प्राथमिक दृष्ट्या जर वाटलं तर याच्यात काही तथ्य आहे तरच ते 498 मध्ये जाऊ शकतात. आणि तो बेलेबल सुद्धा तसा आहे. म्हणजे असं डायरेक्ट जाऊन अटक वगैरे नाही करू शकत? नाही, कुठल्याही म्हणजे अरेस्टचे तर अनेक नियम आहेत. अरेस्ट कुठलाही पोलीस अधिकारी असं कोणालाही जाऊन अरेस्ट करू शकत नाही. कारण ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ बिहार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की अटकेचे नियम कसे आहेत. अटक करत असताना तुम्हाला वॉरंट दाखवणे गरजेचं आहे. अटक करत असताना तुम्हाला त्याच्या विरुद्धचे काय काय पुरावे तुमच्याकडे आहेत, काय काय गोष्टी आहेत हे दाखवणं गरजेचं आहे. पोलीस तो युनिफॉर्म मध्ये पाहिजे. त्याचबरोबर समजा महिलेला अटक करत असाल तर संध्याकाळनंतर अटक करता येत नाही. म्हणजे असे अनेक गोष्टींचे पहलू जर त्यांनी बघितले तरच तो पुढे अटकेसाठी जाऊ शकतो. सर, खूप सगळ्या केसेस मी बघितल्यात की ज्यामध्ये महिला ॲलिमनीसाठी हे करतात, केसेस वगैरे करतात. तर असा काही कायदा आहे का की म्हणजे पुरुषाला देणं गरजेचंच आहे ॲलिमनी, किंवा की ती महिला जर स्वतःच्या पायावरती उभी असेल, ते स्वतः कमवू शकत असेल तरी ॲलिमनी द्यावं लागेल? नाही, म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्टच्या म्हणजे मेंटेनन्स हा जेव्हा विषय येतो आणि ॲलिमनीचा विषय येतो तेव्हा कोर्टाच्या अनेक गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये त्या मुलीचं आतापर्यंतचं राहणीमान कसं होतं, त्या मुलीचं आतापर्यंतचं म्हणजे ज्या पद्धतीने ती राहत होती तसं तिला पुढे राहण्यासाठी, समजा ती जर 10,000 कमवत असेल तर तिला ॲलिमनी नाकारू शकत नाही, कारण ती इकडे समजा 50,000 खर्च करत होती नवऱ्याकडे. मग अशा पद्धतीमध्ये सगळ्या सारासार विचार करून कोर्ट एक ॲलिमनीचा निर्णय घेतं आणि ते पॉवर डिस्क्रिशनरी कोर्टाकडे असतात. अच्छा. आणि मग ते डिपेंड करते का त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे किंवा? हो, 100% त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, त्याचबरोबर त्याचा इन्कम कसा आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यानंतर त्याचा निर्णय दिला जातो. पण असं काही नाही. पण अनेक केसेसमध्ये आम्ही असंही बघितलं आहे की जर मुलगी स्वतःच्या पायावर उभी असली आणि ती जर स्वतःला मेंटेन करू शकत असली आणि नवऱ्याचा कुठलाही दोष नसताना, कारण नसताना फक्त ॲलिमनीसाठी जर त्याला पकडलं जात असेल तर अनेक वेळा कोर्टाने मुलांच्या बाजूने सुद्धा निकाल दिलेला आपण बघितलेला आहे. सर, पोलीस कोणाला आणि कधी केव्हाही अरेस्ट करू शकतं का? नाही, आता बघा, अरेस्ट हे एक्सेप्शन आहे आणि लिबर्टी हा रूल आहे. अरेस्ट करण्याची गरज खरोखर आहे का हे त्या पोलिसांनी पहिले बघितलं पाहिजे. अनेक महत्वाच्या आणि मोठ्या मोठ्या कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये सुद्धा तो व्यक्ती कुठे पळणार नाही, तो व्यक्ती प्रतिष्ठित आहे म्हणून सुद्धा अरेस्ट होत नाही, असं सुद्धा आपण बघितलंय. म्हणजे आपण जर कुठल्याही पोलीस स्टेशनला जर गेलात, कुठलाही, आता समजा आपण नाशिकमध्ये आता बसलो आहे आणि इथून समजा आपण गंगापूर पोलीस स्टेशनला गेलो किंवा पंचवटी पोलीस स्टेशनला गेलो तर तिथे तुम्हाला DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल असं लिहिलेलं दिसेल प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भारतातल्या. आणि त्याच्यामध्ये अरेस्ट कशी करावी, अरेस्टचे नियम कसे आहेत हे त्याच्यात लिहिलेलं आहे. तर मी तर तुम्हालाही म्हणतो, सगळ्यांना म्हणतो, एक दिवस जाता जाता वाचा ते काय काय आहे. कारण अरेस्ट कोणालाही कधी अशी करता येत. एखाद्या व्यक्तीला असं रात्री उचलून नेलं आणि म्हणून काय लगेच पोलिसांना तो अधिकार मिळाला असं नाही. तो खरोखर ते कॉग्निझेबल आहे का, त्याच्यात काही खरोखर तथ्य आहे का, प्रायमरी एव्हिडन्स आहेत का, हे बघून वॉरंट जारी करून मग त्याला पकडण्यात येतं. एखाद्या महिलेला जर पकडायचं असेल तर संध्याकाळनंतर पकडता येत नाही. हे सुद्धा अनेक गोष्टी त्याच्यात आहे. असं जे पोलिसांना पॉवर दिली म्हणजे त्याचा ते अब्यूज करतील असं ते होत नाही.
सर खूप सगळे हॉटेल्स आहे, लॉजेस आहेत स्पेशली, जिथे कपल फ्रेंडली वातावरण राहतं किंवा तिथे अनमॅरिड कपल जातात सहसा करून. अशा वेळेस जेव्हा तिथे पोलीस वगैरे येतात, खूप सगळ्या केसेस पोलीस वगैरे येतात, त्यांना धमकवतात की हे चुकीचं आहे वगैरे वगैरे. तर हे ऍक्च्युली लिगल आहे अनमॅरिड कपल्सचं की किंवा लिगल आहे, तर ते त्याच्यावरती काय उत्तर देऊ शकतात की काय ऍक्शन घेऊ शकतात? प्रथमतः 2 सज्ञान व्यक्ती कुठेही त्यांच्या मर्जीने जाऊ शकतात. कारण संविधान तुम्हाला राईट टू प्रायव्हसी आणि राईट टू बी विथ अ पार्टनर ही तुम्हाला अधिकार देते. तुम्ही एखाद्या रूम मध्ये गेले, 2 सज्ञान व्यक्ती आहेत म्हणून पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही, कारण ते कुठलेही बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह कृत्य असं कुठलं करत नाहीये. ते समाजाला कुठेतरी त्रास होईल, लोकांना कुठेतरी त्रास होईल म्हणून ते काही करत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी एवढं सांगायचं की संविधानाने आम्हाला हा अधिकार दिलाय आणि तुम्ही कुठल्या कलमांतर आम्हाला पकडताय हे पहिले सांगा. कारण असं कुठलंही कलम आलं नाहीये की 2 सज्ञान व्यक्ती हॉटेलमध्ये राहिले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे त्यांनी पहिले हे सांगावं की आम्हाला कुठल्या कलमांतर तुम्ही अटक करतायत आणि मग त्यानंतर पुढे त्यांनी करा. सर खूप सगळं असं पण पाहिलं की 2 पर्सन जर पार्कमध्ये फिरत आहे, खूप सगळ्या स्टेटमध्ये पाहिलंय मी, जास्त करून महाराष्ट्रामध्ये तर पाहिलंच नाही आहे, बाकी स्टेटमध्ये पाहिलंय, MP, UP, बिहार इकडच्या साईडला. तर तिकडे 2 व्यक्ती जरी फिरत असले तरी नॉर्मली असं पाहिलंय मी की पोलीस वगैरे येतात, त्यांना विचारतात की कोण आहे हा, तुझा कोण लागतं, ठीक आहे आता तू घरी फोन लाव, तुझ्या बाबाला फोन लाव, तुझ्या आईला फोन लाव, हा लागते कोण. तर ते कुठल्या हक्काने बोलू शकतात असं, किंवा त्यांना हक्क तरी आहे का असं बोलायचं? नाही, कोणी व्यक्ती जर सार्वजनिक ठिकाणी काही आक्षेपार्ह गोष्टी करत असेल तर निश्चितच पोलिसांची ती जबाबदारी आहे, पोलिसांना ते अधिकार आहेत की ते त्यांना विचारू शकतात की हे तुमचं काय चाललंय. पण जर सज्ञान व्यक्ती आहेत, नुसते गप्पा मारता आहेत, सरळ सरळ किंवा हातात हात घेऊन बसलेले आहेत, तर कुठलाही अधिकारी किंवा कुठलाही कायदा त्यांना ह्या गोष्टी करण्यापासून वंचित ठेवू शकत नाही. आणि त्यांना जर असं कोणी करत असेल तर निश्चितच त्या अधिकाऱ्यावर सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. सर पोलीस जर FIR नोंदवत नसेल तर त्याच्यासाठी काय पर्याय आहे? बऱ्याच वेळा आपण असं बघतो की मोठे मोठे घटना घडतात तरी सुद्धा पोलीस यंत्रणा ते चौकशीमध्ये अडकते आणि ते FIR नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ करतात. मग अशा वेळेस प्रथमतः आपण लेखी तक्रार द्यावी. म्हणजे त्या तक्रारीवर जी कंप्लेंट असते ही पहिली प्रोसिजर आहे. आणि ते कंप्लेंट वर जर FIR होत नसेल तर त्यांचे जे सिनियर ऑफिसर आहेत, म्हणजे तुम्ही शहरात राहत असाल तर कमिशनर ऑफ पोलीस आहेत, तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आहे, मग त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही अर्ज द्यावा किंवा असं आम्ही तक्रार केलेली आहे पण तरी सुद्धा FIR आमची घेतली जात नाहीये. आणि तरी देखील FIR जर होत नसेल तर तिथल्या न्यायालयामध्ये 156(3) CRPCच्या अंडर तुम्ही केस दाखल करू शकता आणि न्यायालय त्यांना सांगेल की व केस दाखल करा. कारण ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की कॉग्निझेबल ऑफेन्स जर असेल तर 100% FIR घेणं हे पोलिसांना बंधनकारक आहेच. सर मग कधी कधी काय होतं की खूप लोक असे आहेत की जे खोटा गुन्हा दाखल करतात किंवा ज्यांच्यावर खूप खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, तर अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे अशा वेळेस? नाही, खरोखर म्हणजे हे तर कधी कधी दुर्दैवाचीच गोष्ट वाटते. कारण रिसेंटली आमच्याकडे एक केस अशी झाली की एक बँक मॅनेजर होता, त्याच्यावर फॉल्स ॲलिगेशन घेतले गेले की हा सेक्शुअल हॅरेसमेंट करतोय, मला असं करतोय, त्या मुलीला काही काम येत नव्हतं असं त्याचं म्हणणं, त्याच्यामुळे त्यांनी केलं. पण शेवटी आम्ही काय केलं, आम्ही सगळे एव्हिडन्स बघितले, आम्ही CCTV फुटेज घेतलं, आम्ही त्यानंतर त्या मुलीचे रेकॉर्ड्स काढले, त्या माणसं त्यांनी जे बोलले ते सगळ्या कलिग्स बरोबर विचार केला आणि त्यानंतर आम्हाला कळलं की हे पूर्णपणे खोटं आहे. आणि मग हे सगळे एव्हिडन्सेस घेऊन आम्ही हायकोर्टात गेलो आणि 482 CRPC 482 CRPCच्या अंडर क्वॉशिंग ऑफ FIR ची तरतूद आहे, म्हणजे ती FIR रद्दच होते. मग आम्ही हे सगळे पुरावे तिथे दिले माननीय उच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाने आमचं म्हणणं ऐकलं आणि ती FIR रद्द झाली. आणि अशा वेळेस सुद्धा जर एखादा माणूस म्हणजे ते FIR रद्द झाल्यावर सुद्धा ज्यांनी FIR खोटी केली त्याच्यावर सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. कारण FIR चा उद्देश असा आहे की तुम्हाला न्याय मिळावा, बरोबर, तुम्ही त्याचा गैरफायदा घ्यावा हा मूळच उद्देश नाही. आणि ते सगळं करत असताना शेवटी आम्ही शपथपत्रावरच घेतो की हे ऍफिडेव्हिट लिहून घ्या, हे ऍफिडेव्हिटवर तुम्ही सांगा
आणि त्यावेळेस आम्ही पुढे जातोय. ऍफिडेव्हिट म्हणजे काय नेमकं? ऍफिडेव्हिट म्हणजे एक शपथपत्र. म्हणजे तुम्ही आज बघा कुठेही कोर्ट असो, पोलीस स्टेशन असो किंवा सरकारी कार्यालय असो, इथे तुम्हाला एक ऍफिडेव्हिट द्यावं लागतं की मी जे काही सांगतो आहे ते सत्यप्रतेवर आणि शपथेवर सांगतो आहे. हेच ऍफिडेव्हिट आहे. आणि सर, ज्याच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला हे प्रूव्ह होतं की खोटा गुन्हा दाखल केलाय, तर मग त्याला जो त्रास झालाय त्या गोष्टीमुळे, की त्याचा जो टाइम वेस्ट झाला, त्यासाठी त्याला त्या दुसऱ्या अपोनंट व्यक्तीकडून काही कन्सल्टेशन भेटतं की काय? नाही, तशी तर काही तरतूद नाहीये, पण IPCच्या 211 नुसार त्याला निश्चितच खोटा गुन्हा दाखल केला म्हणून शिक्षेची मात्र तरतूद तर 100% आहे. 498ची आमच्याकडे एक केस होती अशीच. ती मुली कधी नांदलीच नाही, ती कधी आलीच नाही तिथे. लग्न झालं 8-10 दिवसांनी घरी गेली, 6-8 महिन्यांनी तिने 498ची केस दाखल केली. अशा वेळेस आम्ही कोर्टात सांगितलं की ती मुलगी कधी आलीच नाही आमच्याकडे, तर आम्ही हिंसाचार किंवा कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेत आम्ही मोडतच नाही. कोर्टात जेव्हा आम्ही सर्व सांगितलं समजून, तेव्हा 498 सुद्धा आम्ही रद्द करून दाखवली. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणता की काही त्याला काही पनिशमेंट तर आहेच 211 नुसार, पण काही त्याच्याकडनं मुआवजा किंवा हर्जाना आपण काही घेऊ शकतो. जर तुम्ही तुमचं एक हे सांगितलंय की तुमचे जे क्लायंट होते ते बँकेमध्ये होते, त्यांच्यावर झालं होतं ते, बरोबर, ठीक, अलिगेशन्स लागले होते. खूप ठिकाणी काय होतं की असं जर कार्यरत व्यक्ती असलं तर त्याला डिसमिस केलं जातं किंवा सस्पेंड केलं जातं किंवा काढलं जातं. मग ते फॉल्स झाल्यानंतर त्यांना पूर्ण तिथे काम करायला भेटतं की 100% भेटलंच पाहिजे. त्या आपण संस्था म्हणतो त्यांचे वेगवेगळे नियम असतात. पण नॉर्मली जे संस्था चालक असतात, कुठली ऑर्गनायझेशन असते, त्याचे CEO असतात, व्हाईस प्रेसिडेंट असतात, त्यांना एवढं कळत असतं की हा माणूस कामात चांगला आहे, त्यांनी हे असं केलं असेल असं आम्हाला वाटत नाही. पण जोपर्यंत मग ते निकाल येत नाही तोपर्यंत असं करत नाही. आणि कोणी केलं असेल तर त्याला सुद्धा ते योग्य न्यायालयात त्याची दाद मागू शकतात. सर, खूप लोकांकडे काय होतं की त्यांच्याकडे जे प्रूफ्स राहतात ते व्हॉट्सअप चॅटच्या स्वरूपात राहतात किंवा व्हॉट्सअप चॅट्स असते, त्यांनी बोललेलं राहते, तर ते कोर्टामध्ये चालतं का पुरावा म्हणून? आता हा जमानाच व्हॉट्सअपचा आहे. व्हॉट्सअपवर अग्रीमेंट होतात. फक्त आता व्हॉट्सअपवर लग्न व्हायचेच बाकी राहिले, नाहीतर व्हॉट्सअपवरच सगळं चालतं. त्याच्यामुळे व्हॉट्सअप चॅट हे निश्चितच ग्राह्य धरले जातात. पण त्यासाठी 65B सर्टिफिकेट मात्र त्याला जोडणं हे बंधनकारक आहे. 65B सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय? म्हणजे आता आजकाल कसं झालंय की जेव्हा हा इंडियन पिनल कोड आला, तो 1860 ला आला. आपला पुरावा कायदा जो आला तो 72 ला आला. म्हणजे ह्या गोष्टीसाठी आता 100-150 वर्ष होऊन गेले. मग अशा त्यावेळेस ना CCTV होते, ना फुटेज होते, ना कॉल रेकॉर्डिंग होते, ना ईमेल होते. जशी जशी टेक्नॉलॉजिकल प्रगती होत गेली तसे तसे हे विषय वाढत गेले. मग त्याच्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये 65B हा आला आणि त्यानुसार कुठलंही CCTV फुटेज असेल किंवा व्हॉट्सअप चॅट असेल, कॉल रेकॉर्डिंग असेल, ईमेल असतील, व्हिडिओ असतील, या सगळ्या गोष्टीला जर ऑथेंटिकेशन द्यायचं असेल तर तुम्हाला 65B एक सर्टिफिकेट दिलं जातं. ह्या सर्टिफिकेटमध्ये काय घेतलं जातं की त्याचं सोर्स कुठला आहे. म्हणजे जे तुम्ही समजा चॅट केलंय तर त्या मोबाईलचं IMA कोड काय आहे, त्याचा सोर्स काय, म्हणजे त्या मोबाईलचा नंबर काय आहे, त्याच्यानंतर खरोखर तो घेतला गेला आहे की नाही, अशा अनेक प्रश्नाचे शपथेवर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते 65B सर्टिफिकेट म्हणून ग्राह्य धरलं जातं. आणि सर, कोणी जर त्यांच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉट घेत असेल तर ते कायदेशीर आहे का? निश्चितच. आपल्याला आपल्या चॅटचे स्क्रीनशॉट घेणं हे निश्चितच कायदेशीर आहे. पण त्याचा जर आपण दुरुपयोग करत असू, त्याच्यानुसार जर कोणी ब्लॅकमेल करत असेल, एका मुलीला एक मुलगा तिचा एक्स बॉयफ्रेंड होता, लग्न झाल्यावर तो तिला तिचे जुने स्क्रीनशॉट दाखवायचा, तिचे चॅटिंग दाखवायचा. मग त्यावेळेस आम्ही महिला संरक्षण कायद्याच्या अंडर त्याचप्रमाणे अतिशय गोपनीय पद्धतीने आम्ही एक अभियान राबवलं आणि त्या मुलाला अटक करून दाखवलं. तिच्या घरच्यांनाही कळू दिलं नाही, कोणाला कळू दिलं नाही, तरी सुद्धा आम्ही ते करून दाखवलं. कारण त्या मुलीवर तो अन्याय होता, कारण ते ब्लॅकमेलिंग साठी ते वापरलं जात होतं. पण हेच जर एखादी दुसरी तुम्हाला केस सांगतो, एक बिझनेस अग्रीमेंट झालं होतं 2 लोकांचं व्हॉट्सअप चॅटवर आणि त्यांनी ते स्क्रीनशॉट म्हणून ठेवलं होतं. मग त्यांना आम्ही सांगितलं की 65B सर्टिफिकेट आणा.
त्याच्यानंतर हे केलं, आम्ही सगळ्या गोष्टी पुराव्यासह दिल्या आणि कोर्टाने ते मान्य केलं आणि तो माणूस तो केस जिंकला. म्हणजे अशा दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी स्वतःच्या संरक्षणासाठी वापरू शकता, पण दुसऱ्याला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि दुसऱ्यावर काहीतरी बळजबरी करण्यासाठी निश्चितच त्याचा वापर करण्याची परवानगी नाही. सर, जसं 65 जर तुम्ही म्हटले की स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता, तसं सर कॉल रेकॉर्डिंग पण स्वतःच्या संरक्षणासाठी चा उपयोग केला तर चालते का? 100%. अनेक गोष्टीमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा हा उपयोग होतोच. कारण तुमच्यावर जर कोणी खोटी केस केली, तुमच्यावर जर कोणी काही आरोप केले, तर अशा वेळेस तुम्ही ते कॉल रेकॉर्डिंग निश्चितच एक पुरावा म्हणून सादर करू शकता. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला 65B सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे, जे एव्हिडन्स ऍक्ट आपला सांगतो. असं सर, आजकाल माहित आहे सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इझी टू यूज आहे, कोणी हाताळू शकतं त्याला. तर त्याच्यावर केलेली पोस्ट कायदेशीर अडचण ठरू शकते का, किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकते का? हो, 100%. सोशल मीडियावरच काय, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा जर एक द्वेष पसरवणारी जर एखादी गोष्ट पसरवत असाल, समाजात तेढ निर्माण करेल अशा गोष्टी जर येत असतील, तर निश्चितच तुमच्यावर ऍक्शन ही होणारच. कोणी पण समाज माध्यमातून जेव्हा एखादी पोस्ट देतं आणि त्यातून शांतता आणि सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण होते, तर त्यावेळेस तुम्हाला 100% पनिशमेंट होते. कारण सर्वोच्च न्यायालयाने श्रेया सिंगाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलं आहे, डिजिटल फ्रीडम डज नॉट मीन दॅट यू हॅव एव्हरी राईट टू इन्फ्रिंज द ट्रँक्युलिटी अँड पीस इन द सोसायटी. त्याच्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल किंवा शांतता भंग होईल अशी कुठलीही गोष्ट तुम्ही करण्याची तुम्हाला मुभा नाही. एकदा एका व्यक्तीने सोशल मीडियावर एका मोठ्या राष्ट्रीय नेत्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह अशा गोष्टी टाकल्या होत्या. मग अशा वेळेस त्याने त्यानंतर लगेच डिलीट केलं. पण डिलीट जरी केलं तर ज्यांच्याकडे ते पोहोचलं त्यांनी त्याचे स्क्रीनशॉट काढले, त्यामुळे तो अडकलाच. बरोबर. त्याच्यामुळे त्याचे जरी मुभा असली तरी परिणामांना सुद्धा सामोरं हे जावं लागतं. सर, रिसेंटली आता इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती खूप सगळे स्कॅम्स चालले आहेत. तर खूपदा काय होतं, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून आपल्याला पैसे मागितले जाते. अशा वेळेस काय करायला पाहिजे? नाही, हे तर आत्ताच आमचे जे बार काउन्सिलचे सन्माननीय सदस्य आहेत आमचे, तर त्यांच्या बाबतीत असं घडलं की ते नेमकं सुट्टीवर असताना त्यांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून अनेक लोकांना पैसे मागण्याचे असे मेसेजेस गेले. बरोबर. त्यांना सुद्धा धक्का बसला हे सगळं ऐकून, कारण ते स्वतः प्रतिष्ठित सन्माननीय वकील असल्यामुळे हा काय प्रकार आहे. त्यांनी त्वरित सायबर crime.gov.in वर कंप्लेंट दाखल केली. सायबर जे आपले यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा, त्यांना फोन केले आणि मग अशा वेळेस ते गोष्टी थांबवल्या गेल्या. पण अशा वेळेस सुद्धा असं घडलं की त्यांच्या एका नातेवाईकाने एका ठिकाणी पैसे नेमके ट्रान्सफर केले. असं सुद्धा कधी कधी दुःख होतं. आणि ते पैसे मिळण्यासाठी मग पुन्हा तुम्हाला बँकेला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला आरबीआयच्या गाईडलाईन्स फॉलो करा, या गोष्टी केल्यावर ते पैसे सुद्धा तुम्हाला परत मिळतात, एवढं मात्र निश्चित. म्हणजे cyber crime.government.in या वेबसाईटवर जेव्हा आपण रिपोर्ट करतो, मी पण गेली एकदा. अच्छा. तर माझ्या फ्रेंडच्या सोबतच झालं होतं. फोनच्या बाबतीत त्याने ऑर्डर वगैरे केलं होतं, ते पैसे वगैरे आले नव्हते. बरोबर. तर तिथे रिपोर्ट केला होता. तर अशा केसेसमध्ये पैसे जे आपले रिफंड होतात, परत भेटतात आपल्याला की नाही भेटत? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आता नुकतंच आमचे बार काउन्सिलचे एक सन्माननीय सदस्य आहेत, त्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला. म्हणजे वकिलांचं जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या बाबतीत आणि जजेसच्या बाबतीत जे प्रकार घडायला लागले, पोलिसांच्या बाबतीत हे प्रकार घडायला, ते सर्वसामान्य माणसाला आता 100% याची माहिती असणं गरजेचंच आहे. कारण पोलीस किंवा आम्ही जे लोक आहोत, आम्हाला माहिती असते काय करायचं, पण साधारणतः सर्वसामान्य माणसालाही हे कळलं पाहिजे. तर सायबर crime.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवली पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन आहे, तिथे सुद्धा तुम्ही एक अर्ज दिला पाहिजे. त्याचबरोबर तुमची जी बँक आहे जिच्यातून हे होतंय, तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही त्या बँकेला सुद्धा त्वरित कळवलं पाहिजे. असे हे 3 महत्वाचे टप्पे तुम्ही केलेच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 100% पैसे तुमचे परत मिळतील किंवा जो होणारा फ्रॉड आहे त्यापासून तुमचा बचाव होईल. सर, आजकाल ना डिवोर्सचं प्रमाण खूप जास्त वाढलंय, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खरोखर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.
किंवा ज्या पद्धतीने या 10 वर्षात म्हणजे सगळंच गतिमान झालंय, तर त्या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगामध्ये कुठेतरी मतभेद होणं, एकमेकांबद्दल दुस्वास राहणं, हे सुद्धा गोष्टी थोड्याशा घडताना आपल्याला दिसत आहेत. तर त्यामुळे निश्चितच म्हणजे अर्बन मेट्रो सिटीजमध्ये 30 आणि 40% सुद्धा काही ठिकाणी डिवोर्सचं प्रमाण झालंय. तर हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन 13 जो आहे तो डिवोर्स बद्दल आपल्याला सांगतो. तर डिवोर्स कशासाठी घेतला जातो, डिवोर्सचे काय काय ग्राउंड आहेत, तर खूप ग्राउंड आहेत. जवळजवळ आता तर 20 ग्राउंड आहेत. मग त्यात डेझर्शन असेल. डेझर्शन म्हणजे एखाद्याने पती पत्नीने एकत्र न राहणे, एखाद्याने सोडून देणे, किंवा इम्पॉर्टन्सी पण आहे, नपुंसकत्व, किंवा एखाद्याने कन्व्हर्जन केलं, एखादा धर्मांतर केलं, किंवा त्याला जर असाध्य असं रोग झालाय, तर मग अशा वेळेस सुद्धा अशा अनेक घटनांमध्ये जोडीदाराला डिवोर्स मागण्याचा अधिकार असतो. पण त्या डिवोर्स मागत असताना 2 प्रकारचे डिवोर्स होतात. एकतर्फी मागणी होते किंवा म्युच्युअल कन्सेंटनी होते. म्युच्युअल कन्सेंटनी म्हणजे दोघांनी सुद्धा ठरवलं की आपण आता ह्याच्या पुढे हा संसार करू शकत नाही, मग अशा परिस्थितीत आपण विभक्त होणे हे सर्वात योग्य राहील. मग अशा वेळेस ते कोर्टात जातात आणि सेक्शन 13B च्या अंडर म्युच्युअल कन्सेंट दाखल करून एक 6 महिन्यांनी शक्यतो अशा वेळेस डिवोर्स हा दिला जातो. पण समजा एकतर्फीच जर असेल तर मग एकतर्फी असताना मग थोडासा काळ हा जातो. सर, कोर्टात न जाता घटस्फोट घेता येतो? तेवढं तर अजून आपल्याकडे म्हणजे प्रमाण असं एवढं आपण ऍडव्हान्स झालो नाहीये. पण ठीक आहे, म्युच्युअल कन्सेंट जर असेल तर मग 100% फार लवकरात लवकर आणि समोपचाराने शांततेने तुम्हाला डिवोर्स घेता येतो, एवढं मात्र नक्की. म्हणजे कोर्टात जावं लागतं. ते आता कसं लायसन काढा तसं ऑनलाईन अप्लाय करा. मग इकडून घटस्फोटाची नोटीस पाठवली, तिकडून अप्रूव्ह झाला म्हणजे घटस्फोट झाला. तेवढं अजून हे नाही, कारण एक दोघांच्या जोडे जे आपण म्हणतो ना, ही जी संस्था बनवली आहे, हा जो कायदा बनवला आहे, याचा उद्देश असा आहे की शक्यतो त्या क्षणापर्यंत तुम्ही येऊच नाही, आनंदाने आयुष्य जगावं, हाच आपल्या कायद्याचा मूळ गाभा आहे. आणि त्या पद्धतीने विचार केला जातो. म्हणून तर 6 महिन्याची वेळ दिली जाते की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. माननीय मेहरबान न्यायालय अनेक वेळा तुम्हाला सांगते की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, कारण एकदा पाऊल टाकलं की पुन्हा ते नाही. बरोबर. असं त्याच्यामुळे अजून तशी तरतूद तर नाहीये आणि पुढे येईल की नाही माहिती. सर, आता तुम्ही बोलले एक काही क्षणाआधी की 6 महिन्यांची वेळ दिली जाते, पण कधी कधी कुठल्या केसमध्ये असते की खूप जास्त होऊन जाते इरिटेशन, किंवा खूप जास्त प्रमाणात झालेलं असते, तर अशा वेळेस लवकरात लवकर घटस्फोट घेता येतो? हो, आहे ना, तशी सुद्धा तरतूद आहे. आणि दॅट इज द कम्प्लिटली डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ दॅट कोर्ट. जर माननीय मेहरबान न्यायालयाने त्यावेळेस जर ठरवलं की खरोखर ह्याच्यात आता समेट होणं अशक्य आहे, मग अशा परिस्थितीत यांना विभक्त होणे हे गरजेचं आहे. आम्ही असंही बघितलं की 15-15 दिवसात सुद्धा मेहरबान न्यायालयाने डिवोर्सची परमिशन दिली आणि अगदी सुरळीतपणे 15-20 दिवसात सुद्धा झालेले आमच्या समोर आहेत. सर, आता पब्लिकली एक क्वेश्चन खूप लोकांच्या डोक्यात आहे. अच्छा. म्हणजे जवळपास त्याच गोष्टी चर्चा चालू होती. आता मागच्या 6 महिन्यांमध्ये एक केस आली होती की त्याच्या बायकोनी त्याच्या प्रेमीसह मिळून त्याच्या हस्बंडला ब्लू ड्रम मध्ये हे केलं त्याचं. त्याच्यानंतर एक आली होती की ते हनुमानला गेले, तिथून पहाडातून ढकलून दिलं. तर असे खूप सगळे केसेस होत आहेत की मुले असे पावलं उचलत आहेत. तर अशा वेळेस जर एखाद्या वेळेस हस्बंडला दिसलं की असं हिचा प्रेम संबंध आहे लग्न झाल्यानंतर, पण आता नवीन त्याला माहिती पडलं, तर तशा वेळेस तू काय ऍक्शन घेऊ शकतो? नाही, मी तुम्हाला जसं सांगितलं ना की ग्राउंड ऑफ डिवोर्स आहेत आपल्याला. जसे तुम्हाला सांगितलं की अनेक ग्राउंड आहेत, त्याच्यात ऍडल्टरी हा पण ग्राउंड आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या म्हणजे दोघांपैकी कोणी पण बाहेर संबंध जे असतील, अनैतिक संबंध जे असतील, तर अशा वेळेस त्या पत्नीला किंवा त्या पतीला समजा दोघांनाही डिवोर्स मागण्याचा अधिकार आहे. तो तिथल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये जाऊन असा अर्ज करू शकतो की माझ्या पत्नीचे असे संबंध आहेत, त्याच्यामुळे मला हा डिवोर्स देण्यात यावा. ओके. अनफॉर्च्युनेटली असं झालंय की ऍडल्टरी हा इंडियन पिनल कोडमध्ये सुद्धा होता. म्हणजे भारतीय दंड संहितेमध्ये सुद्धा ऍडल्टरी म्हणजे अनैतिक संबंधाबद्दलचे पनिशमेंटची तरतूद होती. पण काही दिवसापूर्वीच म्हणजे काही वर्षांपूर्वीच ऍडल्टरी हा सेक्शन आता IPCतनं काढून टाकला. मग त्यामुळे तुम्ही निश्चितच कौटुंबिक न्यायालयात जाऊन डिवोर्ससाठी मागणी करू शकता.
सर जसं पैसे चीट करून घेतले हं. किंवा कोणाला चिटिंग करून फसवलं, हं. हे केलं, याच्या सगळ्यासाठी काहीतरी लिगल ऍक्शन आहे किंवा त्याच्यासाठी काहीतरी सजा आहे. 100%. तर तसं मग इमोशनली चिटिंग पण एक पार्ट आहे. मला म्हणजे पर्सनली असं वाटतं की इमोशनली पण एक चिटिंग पार्ट आहे किंवा फिजिकली तुम्ही कोणासोबत चिटिंग करत आहे, मग त्याच्यासाठी पण शिक्षा असायला पाहिजे की नाही असायला पाहिजे? बरोबर. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आत्ताच नुकतं 2023ला भारतीय न्याय संहिता आला. म्हणजे याच्यापूर्वी भारतीय दंड संहिता होता 1860चा. बरोबर. तो पनिशमेंटचा कायदा होता. आता न्याय संहिता आला, जो आदरणीय मोदीजींच्या काळात आता तो लागू झाला 2023 पासून. बरोबर. मग त्याच्यात ही गोष्ट निश्चित आलेली आहे की आतापर्यंत कसं होतं, फिजिकल हॅरेसमेंट किंवा फिजिकल अब्यूज हा विषय होता. आता त्याच्यामध्ये मेंटल अब्यूज हा सुद्धा विषय आता आलेला आहे. ओके. त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही जसं म्हणता की इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा इमोशनल काय जे Cheating. केलं, चिटिंग हा. केलं आहे, हा. तर त्याच्यावर निश्चितच आता ह्या नवीन कायद्यानुसार तर 100% त्याला न्याय मिळाला, एवढं मी सांगतो समोरच्या. आणि सर एक कायदा आलाय, राईट टू प्रायव्हसी. हो, ठीक आहे. बरोबर. तर त्याच्याबद्दल खूप जास्त चर्चा सुरू आहे. तर त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? कसं आहे बघा, म्हणजे आपण भारतीय संविधान जर बघितलं तर भारतीय संविधानाने आपल्याला अनेक मूलभूत अधिकार दिले. म्हणजे जगण्यापासून तर कसं राहावं, काय राहावं. तसंच सेक्शन म्हणजे कलम 21 नुसार राईट टू लाईफ असं दिलेलं आहे. असं आर्टिकल 21 आपल्याला राईट टू लाईफ जेव्हा सांगत असतं तर त्यावेळेस अनेक अधिकार आपल्याला दिले गेले आहेत. आणि त्या अधिकारांमध्ये आपल्याला राईट टू प्रायव्हसी सुद्धा दिली गेली आहे. म्हणजे विचार स्वातंत्र्याची जशी आपल्याला मुभा आहे, त्याच पद्धतीने आपल्याला गोपनीयतेची सुद्धा मुभा आहे. तर राईट टू प्रायव्हसी मध्ये कसं येतं, जर कोणीही तुमचे असे तुमच्या मर्जीशिवाय काही विचित्र फोटो काढू शकत नाही. बरोबर. त्याच्यानंतर तुमची एखादी चॅटिंग असेल, समजा आता टेक्नॉलॉजीच्या भाषेतच जर सांगायचं असेल तर तुमचे व्हॉट्सअपवरचे काही चॅट असतील किंवा काय असेल ते कोणी पब्लिकली कोणी देऊ शकत नाही. अनेक गोष्टी राईट टू प्रायव्हसी मध्ये येतात. फक्त त्याचा दुरुपयोग तुम्हाला करता येत नाही. एखाद्या वेळेस पोलिसांनी समजा तुम्हाला पकडलं आणि पोलिसांच्या प्रोसिजरनुसार जर तुम्हाला समजा बुवा तुमच्या शरीरावर काही व्रण आहेत का वगैरे बघण्यासाठी जर त्यांनी सांगितले की बुवा नाही बा आम्हाला तुमचे व्रण वगैरे बघायचे आहेत किंवा काय आहेत, तर त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकत नाही राईट टू प्रायव्हसी आहे, मला मूलभूत अधिकार दिला आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की पोलिसांनी मला असं विचारलं, कारण एव्हरी फंडामेंटल राईट हॅज अ राईट टू रेस्ट्रिक्शन. त्याच्यामुळे रिझनेबल रेस्ट्रिक्शन ते प्रत्येक फंडामेंटल राईटवर आहे. त्याच्यामुळे संविधानाच्या वरती काहीच नाही. तोच आपला राईट टू प्रायव्हसी सांगतो. राईट टू प्रायव्हसीचे खूपशे निकाल सुद्धा आहेत. म्हणजे मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया असेल किंवा MC मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया असेल, तर अनेक खटल्यांमध्ये राईट टू प्रायव्हसी बद्दल बोललं गेलं आहे. आपण एक वेगळा पॉडकास्ट मला वाटतं राईट टू प्रायव्हसी आणि कॉन्स्टिट्युशनल डिबेटवर करू शकतो. चालेल, तुम्ही जर वेळ दिला तर निश्चितच एखाद्या वेळेस आपण करूयात लवकर. नक्कीच करू. सर एक ऍडव्होकेटवर मूवीज बनली, 3 मूवी बनल्या, जॉली LLB 2 आणि आता एक 3 पण आला रिसेंटली. त्याच्यात सिनेरिओच असं दाखवलाय की एक काहीतरी इन्सिडेंट होते, तर जो समोरचा व्यक्ती राहते तो खूप जास्त पैसे देऊन वकील हायर करते आणि एक व्यक्ती असा असते की त्याच्याकडे पैसे वगैरे राहत नाहीत वकील हायर वगैरे करायला. आणि आता रिसेंटली मी रिअल लाईफ मध्ये पण बघितलंय, आता दिल्ली कोर्टमध्ये वकील लोक करोडो घेतात, लाखो पैसे घेतात, पण समोरचा जो व्यक्ती राहते त्याची तेवढी नाही राहत. ठीक आहे, फायनान्शियल तो एवढा नाही राहत. तर मग अशा वेळेस फ्री लिगल एड मिळवण्यासाठी काय करावं लागतं, म्हणजे वकील फ्री मध्ये घ्यावासाठी काय करावं लागतं? नाही, पहिले तुम्हाला मी सांगतो गंगेशजी की जे चित्रपटात नेहमी दाखवलं जातं ते खरंच असतं असं नाही. बरोबर. कारण ते खूप वाढवून दाखवलं जातं. आमचे वकील मंडळी इतकी चांगले आहेत खरं सांगायचं तर. काही वकील अगदी फ्री ऑफ कॉस्ट स्वतःच्या खिशातले पैसे टाकून सुद्धा केस लढणारे आमच्याकडे वकील आहेत आणि करोडो रुपये फी घेणारे, कारण त्यांचं ज्ञान तेवढं आहे, त्यांचा एक्सपिरियन्स तेवढा आहे, समोरचे देणाऱ्याची क्षमता तेवढी आहे, त्यामुळे ते दिलं जातं. फ्री लिगल एड हा जो तुम्ही प्रश्न विचारला ना, हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे एक केस झाली होती बिहारमध्ये, हुसेनिरा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार. ह्यामध्ये क्लिअर कट सर्वोच्च न्यायालयाने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या की एखाद्याकडे जर तेवढी क्षमता नसेल तर त्यावेळेस त्याला फ्री लिगल एड कशी देण्यात येईल. त्याच पद्धतीने संविधानातलं कलम 39A जे आहे ते सुद्धा फ्री लिगल एड बद्दल बोललं जातं.
मग अनेक वकील जे आहेत, मोठे मोठे वकील आहेत की ते जे प्रो बोनो केसेस सुद्धा घेतात. आमचं स्वतः मेहरबान उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय, ते सुद्धा प्रोत्साहित करतं की वकिलांनी फ्री लिगल एड दिली गेली पाहिजे. मग अशा वेळेस समजा एखाद्याला फ्री लिगल एड हवी असेल तर प्रत्येकालाच दिली जाईल का? कारण हा शेवटी व्यवसाय आहे. कोणी असं करू शकत नाही की बुवा हा समाजसेवा आहे, दानधर्म आहे, असं कोणी करू शकत नाही. मग अशा वेळेस ज्याला खरोखर गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी एक कमिटी असते. मग डिस्ट्रिक्ट लेवलला डाल्सा आहे, स्टेट लेवलला साल्सा आहे, त्याच्यानंतर नाल्सा आहे. तर हे जे स्टेट लीगल सर्व्हिस अथॉरिटी, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी, तर हे प्रत्येक न्यायालयात फ्री लीगल एडचे ऑफिसेस असतात. तिथे तुम्ही जायचं, तुम्ही तिथे आधार कार्ड द्यायचं. जर तुम्ही गरिबी रेषेपेक्षा म्हणजे आर्थिक दुर्बल गटात असाल, म्हणजे तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, किंवा तुम्ही महिला असाल, किंवा तुम्ही दिव्यांग असाल, किंवा तुम्हाला असाध्य असं काहीतरी हे झालं, आजार झाला आहे, तर मग अशा प्रसंगामध्ये तुम्हाला फ्री लिगल एड देण्यात येते. चांगल्यातले चांगले वकील दिले जातात आणि तुमची केस ही फ्री मध्ये लढली जाते. सर, आता खूप मोठ्या कंपनी आहे आणि मोठ्या कंपनीमध्ये खूप सगळे एम्प्लॉईज काम करतात, पण ऍट द एंड माणूस कमावतो कोणासाठी? फॅमिलीसाठी ना. तर 9 to 6चा जॉब करतात आणि असं वाटतं की घरी गेल्यानंतर फॅमिलीला टाइम देतील, फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतील, आराम करतील. पण खूपदा असं होतं की ऑफिसमधून घरी गेल्यानंतर पण ऑफिसमधून कंपनीमधून कॉल्स राहतात, मीटिंग्स येतात, ईमेल्स येतात. तर त्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी किंवा त्याला टाळण्यासाठी काही उपाय वगैरे काय नेमका आहे का? खूप छान प्रश्न विचारला. म्हणजे आजच्या इंटरनेटच्या जगात तर हा सगळ्यांनाच मला तर असं सांगावंसं वाटतं की राईट टू डिस्कनेक्ट हे जे नवीनच बिल हे लोकसभेत आत्ताच प्रस्तावित आहे. 2025लाच खासदार सुप्रिया सुळेंनी हे बिल मांडलं. त्याला प्रायव्हेट बिल सुद्धा म्हणता येईल समजा. आणि त्या बिलानुसार हाच उद्देश होता की कोणी घरी, जसं आत्ताच गंगेशने विचारलं आपल्याला की लोक कमवतात कशासाठी? तर फॅमिलीसाठी. जेव्हा तुम्ही फॅमिली बरोबर असता तेव्हा जर झूम मीटिंग आहे, तेव्हा जर कॉल्सवर तुम्हाला मीटिंग अटेंड करायची आहे, तर त्यावेळेस तुमची कुठली प्रायव्हसी ही राहतच नाही. राईट टू प्रायव्हसीमध्ये तुम्हाला लाईफ लिबर्टी दिलेली आहे, पण तरी सुद्धा ह्या इंटरनेटच्या काळामध्ये ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला जाऊन 24 तास माणूस त्या कामात अडकलेला आपल्याला दिसतोय. त्यामुळे हे बिल संमत होणं हे सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे. मी तर म्हणतो जास्तीत जास्त ट्रेंडिंग करून लोकांपर्यंत हे पोहोचवून आपण हे बिल कसं संमत होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सर, आताच बोलता तुम्ही प्रायव्हसी लिस्ट असं काहीतरी. आणि प्रायव्हेट बिल आणि गव्हर्नमेंट बिल म्हणजे कसं होतं, एखाद्या मंत्र्यांनी जर एखादं बिल सादर केलं तर त्याला गव्हर्नमेंट तर्फे बिल म्हणतंय, पण प्रायव्हेट मेंबरनी जर केलं जे गव्हर्नमेंटमध्ये नाहीये तर त्याला प्रायव्हेट बिल म्हटलं जातं. एवढाच फरक आहे. पण आता लोक चळवळीने जर उभे राहिले सर्व आणि ह्याच्यासाठी जर प्रयत्न केला तर 100% हे बिल मंजूर होईल आणि तो कायदा लागू होईल प्रत्येकासाठी. कारण आज आपण अनेक क्षेत्रात बघितले, IT क्षेत्रात बघितले, बँकिंग क्षेत्रात बघितले, घरी दारी 24 तास फक्त कामाचे फोन असतात. मग अशा वेळेस कुठेतरी त्याला समाधान मिळावं, कुठेतरी त्याला प्रायव्हसी मिळावी, यासाठी हे बिल आलं गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की हे संमत होणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. सर, अशा वेळेस पण खूपदा असं होतं की जेव्हा तो नाही अटेंड करू शकत कॉल मीटिंग्स किंवा त्याला टर्मिनेट केलं जातं कंपनीजकडून, तर असं नाही व्हायसाठी न होण्यासाठीच तुम्ही हे यावं असं. येस, 100%. त्यासाठीच ही वेळच येऊ नये. आणि हा कायदा आत्ताच म्हणजे फ्रान्स घ्या, इटली घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, या सर्व देशांमध्ये हा कायदा आहेच. अमेरिकेसारखा देश सुद्धा हा कायदा फॉलो करतोय. मग आपल्यासारखा एक विकसित देश का नाही हा कायदा फॉलो करू? का हा कायदा येऊ नये? म्हणून हे बिल संमत होणं गरजेचं आहे असं मला कुठेतरी वाटतं. सर, आपल्या इंडियामध्ये एम्प्लॉईजसाठी काही राईट्स आहेत का? खूप आहेत. एम्प्लॉईजसाठी एम्प्लॉईज प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रियल प्रोटेक्शन आहे, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट आहे, लेबर तर कोर्ट आहेत स्वतः. बरोबर. म्हणजे ज्या पद्धतीने महिलांच्या संरक्षणासाठी किंवा कुटुंबाच्या संरक्षण कौटुंबिक न्यायालय आहेत, त्याच पद्धतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी हे कामगार न्यायालय सुद्धा आहेत. आणि तिथे तुम्ही जाऊन, त्याचबरोबर कमिशनरेट आहेत, अथॉरिटीज आहेत, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही वेळोवेळी तुमच्या कामाबद्दलचे जे काही अधिकार आहेत त्याची म्हणजे त्याबद्दल न्याय मागू शकता तुम्ही. सर, अजून एक प्रश्न होता की आता रिसेंटली खूप सगळ्या न्यूजमध्ये ऐकलंय, मी बघितलंय की खूप सगळे असे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या सॅलरीज नाही होत किंवा त्यांच्या सॅलरीज अटकवल्या जातात.
2-2, 3-3 महिने. तर त्यांच्यासाठी काही आहे का सध्या आपल्या इंडियामध्ये की ते लिगली ऍक्शन घेऊ शकतील त्याच्यावर? 100% तुम्ही कामगार न्यायालयात जाऊन रितसर अर्ज करून तुम्हाला ती सॅलरी मिळण्यासाठी तुम्हाला 100% मदत केली जाते, एवढं मात्र आहे. सर, पब्लिकली जेव्हा एक मुलगा एका मुलीला स्लॅप करतो तर त्याच्यावरती खूप सगळे गुन्हे दाखल होतात, ठीक आहे, हरासमेंट वगैरे वगैरे. पण जेव्हा एक मुलगी मुलाला स्लॅप करते तेव्हा त्याच्यासाठी काही कायदा आहे किंवा काही कायदा यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? हे बघा, व्हायलन्स इज व्हायलन्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. कारण आपलं इंडियन पिनल कोड हेच सांगतं की एनी बॉडीली हार्म, एनी ऑफेन्स अगेन्स्ट अ बॉडी, मग ते कोणी केलंय हा विषय नसतो. बरोबर. म्हणजे एखाद्या मुलाने केला तर निश्चितच त्याच्यावर 2-4 कलम जास्त लागतील, कारण ती स्त्री असल्यामुळे ते 2-4 कलम जास्त लागू शकतील. परंतु एखाद्या मुलाने केलं तर ते 2-4 कलम जास्त लागू शकतील, कारण ती मुलगी असल्यामुळे तिच्यावर समजा सेक्शुअल हॅरासमेंट असेल किंवा हे ती टाकू शकेल. पण एखाद्या मुलीने केलं तर त्यावेळेस मात्र तो ग्रीव्हियस हर्ट, कॉझिंग हर्ट, असॉल्ट अशा पद्धतीचे इंडियन पिनल कोडचे जे सेक्शन आहेत त्यानुसार गुन्हा दाखल होतो, हे मात्र निश्चित. बरोबर. सर, लास्टली आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय मेसेज देऊ शकता की त्यांनी कायदा हातात न घेणे किंवा काही चुकीचं नाही करणे, आणि त्यांच्यावर काही आलं तर कायदेशीर जाणे, तर त्याच्यासाठी थोडासा एक आपल्या ऑडियन्ससाठी मेसेज? नाही, मी प्रत्येकाला हेच सांगतो, कारण आपल्याकडे लहानपणापासून एक अशी धारणा असते की कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये. पण शहाणा माणूस जो कोर्टात गेलाच नाही तो बेविचार आणि हाहाकार या समाजात उडेल. त्याच्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी त्या अथॉरिटीकडे किंवा कोर्टामध्ये जाणं गरजेचं आहे, जेणेकरून खरोखर जस्टिस हा समाजापर्यंत पोहोचेल. त्यामुळे वकिलांबाबतीत, कोर्टाबाबतीत कुठलीही चुकीची प्रतिमा न बाळगता बिनधास्तपणे आणि निर्दोषपणे तुम्ही कोर्टात जाऊन आपल्या न्यायासाठी लढाई केली पाहिजे. थँक्यू सो मच सर, डीजी पॉडकास्टमध्ये तुम्ही आलेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला त्यांचं प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल, आणि तुमच्या मनात काही जरी क्वेश्चन असतील, लिगली ऍक्शन्स कसे घ्यावे, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू. मी सुद्धा खूप तुमचे आभार मानतो, गंगेशचे आभार मानतो. खूप सुंदर प्रश्न विचारले. तसं बोलायला गेलं तर खूप बोलता येईल. आता नवीन आपण अशा सिरीज करूच, जेणेकरून आपल्यापर्यंत जास्तीत जास्त कायद्याचं ज्ञान पोहोचेल. खूप खूप धन्यवाद.